नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेची KYC प्रक्रिया कशी करायची। तर ही KYC प्रक्रिया फक्त 2 मिनिटाची आहे। फक्त 2 मिनिट तुम्हाला त्या प्रोसेससाठी लागणार आहेत आणि 18 नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, कारण की शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर असणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं दिसेल। त्या ठिकाणी तुमचा लाभार्थी आधार क्रमांक जो आहे, लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक भरायचा आहे। कॅप्चा कोड जसाच्या तसा त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। मी सहमत आहे यावरती टिक करायचे आहे आणि OTP पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP तुम्हाला भरायचा, सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे। कॅप्चा कोड जसाच्या तसा त्या ठिकाणी भरायचा आहे। मी सहमत आहे यावरती आता टिक करायची आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डचा जो मोबाईल नंबर आहे, आधारला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल, तो भरून तुम्हाला सबमिट करा बटनावरती क्लिक करायचं आहे। वडिलांचे किंवा पतीचे नाव त्या ठिकाणी भरायचं आहे। तुमचा जो जात प्रवर्ग आहे तो व्यवस्थित निवडायचा आहे। कोणत्या कास्टमध्ये तुम्ही आहात ते तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी निवडायचं आहे। या दोन्ही पर्यायावरती तुम्हाला होय होय असंच लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ जो आहे तुम्हाला मिळणार आहे। तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या व्यवस्थितरित्या तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील, त्यासाठी तुम्हाला होय होय हाच पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि एक टिक करायची आहे आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमची जी KYC पडताळणी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे।